निश्चितपणे अगदी माझ्या मतदारसंघामध्ये ₹500 प्रत्येक महिलेला देऊन त्या ठिकाणी उभाट्याच्या वतीने मोर्चे काढण्याचा प्रयत्न झाला. असं माझा काय संबंध आहे या गोष्टीशी? कारण ही केलेली ही त्यांची व्यक्तिगत गोष्ट आहे आणि ही गोष्ट कोणालाही माहिती नव्हती. माझ्याकडे एखादी तक्रार आली असेल आणि त्याची मी दखल घेतली नसती तर माझा दोष मी मानू शकलो असतो किंवा त्यांना वाचवण्याचा कुठलाही प्रयत्न मी केला असता तर तो मनुष्य दोषी असू शकतो. केवळ ओळख असल्यामुळे ते करत असलेल्या वाईट कृत्यांशी आपला संबंध नेऊन जोडणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. आणि हा सगळा प्रयत्न उभाटाकडून होतं. ज्यांच्या नेत्यांनी त्यांच्या मंदिराला पाण्याची लाईन आणून दिली, त्यांच्या मंदिराला निधी दिला, तेच लोक आज असा आरोप करतायत म्हणजे त्यांनी केलं तर ते योग्य आहे आणि दुसरं कोण मंदिरात गेलं तर ते चुकीचं आहे असं म्हणणं हे साफ चुकीचं आहे. राजकीय द्वेषापोटी हे सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणीही या खोट्या प्रसिद्धीला बळी पडू नये अशी माझी नम्र विनंती आहे. मी लवकरच या संदर्भात सल्ला घेणार आहे आणि एकदा या संदर्भातलं आरोपपत्र दाखल झालं खरा त्यांच्यावर की ही जी बदनामी माझी खोटी केली गेली त्याच्याबद्दल कुठली कायदेशीर कारवाई करायची याच्या संदर्भातला योग्य तो निर्णय मी घेईन. परंतु अशा रीतीने सार्वजनिक जीवनामध्ये अत्यंत त्यांची चांगली प्रतिमा आहे ती प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा अतिशय चुकीचा आहे असं माझं ठाम मत आहे. आणि मी त्या निमित्ताने ह्या जे असा प्रयत्न करतायत त्यांचा सुद्धा त्यांचा निषेध करत असताना खरा त्यांचा निषेध करत असताना अशा ज्या राजकीय प्रवृत्ती आहेत की ज्यांना महिलांच्या हितामध्ये इंटरेस्ट नाही ते खरातना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही परंतु इतरांची बदनामी करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे असं स्पष्ट आपल्याला सर्वांना सुद्धा जाणवत असेल. आणि त्याच्यामुळे माझी स्पष्ट भूमिका आहे की घडलेलं कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. याचा निषेध प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे आणि कठोरातली कठोर शिक्षा ही त्या खरातनं झाली पाहिजे अशी माझी ठाम भूमिका आहे. श्रद्धा असणं हा वेगळा भाग आहे. मंदिरात जाणं, श्रद्धा असणं, देवीची पूजा करणं वेगळा भाग झाला. सगळेच राजकारणी एकाच वेळेला खराबच्या पायापर्यंत जातातच कसे काय? दोघांनी महाराष्ट्र आहे. राजकीय नेत्यांना बंधुबाबाची गरजच काय नसते. याच्यामध्ये असं आहे की कोणीतरी आपण म्हणतो की एखादं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये प्रचिती येते किंवा त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला खरोखर एक चांगली भावना असं जर एकाकडून दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असं करत एकामेकाशी चर्चेमधून या लोकांची प्रसिद्धी होते आणि त्याचा गैरफायदा अशी मंडळी घेत असतात असं माझं ठाम मत आहे. कारण मी शिवमंदिर म्हणून गेलो होतो त्या निमित्ताने ओळख झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अनेक महनीय व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी येत असतात. हे बघा श्रद्धा हे वेगळा भाग आहे आणि जादूटोना हा वेगळा भाग आहे. मी स्वतः जरी माझी ओळख झालेली असली तरी कुठल्याही तऱ्हेच्या अघोरी विधीमध्ये मी भाग घेतलेला नाही. मंदिरामध्ये जी ब्राह्मण पूजा करत असतात त्याच्यामध्ये आपण बघितलं की शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो, पाण्याचा अभिषेक केला जातो. याच्या